काही महिलांना मासिक पाळी दरम्यान म्हणजेच पिरियड्स दरम्यान तीव्र आणि असह्य वेदना होतात. या वेदनांचा महिलांच्या दैनंदिन दिनचर्येवरही परिणाम होत असतो. मासिक पाळीच्या वेदनांमागे अनेक कारणं असू शकतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला दर महिन्याला या दिवसांमध्ये तीव्र वेदना होत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. यामागे अनेक कारणं असू शकतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला दर महिन्याला 3 दिवस पेनकिलर्स घ्यावे लागत असतील किंवा जास्त प्रवाहामुळे दर तासाला पॅड बदलावा लागत असेल तर या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी योग्य नाहीयेत. मासिक पाळीच्या वेदना नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधांऐवजी काही आयुर्वेदिक टिप्सची मदतही तुम्ही घेऊ शकता. मासिक पाळीच्या काळात शतावरी, आवळा, गुलकंद यासारख्या औषधी वनस्पती आणि मनुका, अंजीर, बदाम यासारखा सुकामेवा तसंच काळी मिरी आणि हळद यासारखे मसाल्यांचे पदार्थ मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी मदत करू शकतात. या सर्व गोष्टी शरीराला आवश्यक पोषक तत्व देतात, शरीराला शक्ती देतात. मासिक पाळी दरम्यान निर्माण होणारी जळजळ आणि पेटके कमी करण्यास मदत करतात. या सर्व गोष्टी मुरुम, मासिक पाळीचा त्रास, PMS, तणाव, मूड स्विंग्स आणि हार्मोनल इम्बॅलन्स देखील दूर करतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोमट पाण्यात 1 चमचा गाईचं तूप टाकलं आणि ते मलासनात बसून प्यायलं तरी देखील मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळू शकतो. यामुळे वात संतुलित होतो आणि वेदना कमी होण्यास मदत होते. यामुळे पचन सुधारतं, बद्धकोष्ठता दूर होते आणि हार्मोनल संतुलन देखील राखलं जातं. मासिक पाळीच्या वेदनांसाठी वात दोष हा मुख्यत्वे जबाबदार असतो. त्यामुळे हे कमी करण्यासाठी तुम्ही तेलाने मालिश देखील करू शकता. सकाळी व्यायाम करण्यापूर्वी तेल मालिश करा. याशिवाय मासिक पाळीच्या दिवसांमध्ये तुमच्या नाभीमध्ये तेलाचे काही थेंब लावल्याने देखील तुम्हाला आराम मिळू शकतो. हे सर्व आयुर्वेदिक उपाय मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी मदत करू शकतात. मात्र जर तुम्हाला या दिवसात हे उपाय करूनही तीव्र वेदना होत असतील तर मात्र त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या आणि योग्य त्या उपाययोजना करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओन दी मानिनीला नक्की सबस्क्राईब करा.